तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2016 मध्ये जे प्रश्न आले होते त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका। मग चला आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, डेसिबल या एककाने काय मोजतात? डेसिबल या एककाने काय मोजतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क, आवाजातील तीव्रता। डेसिबल या एककाने आवाजाची तीव्रता मोजली जाते। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 71। मूळ संख्या ही 71 आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाला उल्लेख करावा लागतो? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणास उल्लेख करावा लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, विश्वनाथ आनंद यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने पहिले मानकरी म्हणून उल्लेखन करावे लागतात। प्रश्न आहे, कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, या वायूस हसवणारा वायू म्हणतात। या वायूस हसवणारा वायू असे म्हणतात। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, नायट्रस ऑक्साईड या वायूंना हसवणारा वायू असे म्हणतात। नेक्स्ट प्रश्न आहे, युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नापैकी टिंबटिंब हा मारला गेला होता। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बिरबल हा मारला गेलेला होता। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क, सिंधुदुर्ग। छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, गेट ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? त्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 1911 मध्ये गेट ऑफ इंडिया हे बांधण्यात आलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, सेंटर वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यात टिंबटिंब येथे कार्यरत आहे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पुणे येथे सेंटर वॉटर अँड रिसर्च स्टेशन पुणे या राज्यात आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे टिंबटिंब हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे। तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून धावते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, कोल्हापूर ते गोंदिया। महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया येथून धावत असते। नेक्स्ट प्रश्न आहे, लोकमान्य टिळक जसे जयप्रकाश नारायण त्यांच्यासाठी लोकनायक। लोकमान्य टिळक, जयप्रकाश नारायण तर लोकनायक। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, लोकनायक। नेक्स्ट प्रश्न आहे, नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, खूप राग येणे। नेक्स्ट प्रश्न आहे, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने टिंबटिंबमध्ये हरित न्यायालय सुरू केलेले आहे। प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने टिंबटिंबमध्ये हरित न्यायालय सुरू केलेले आहे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 2010 मध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, झॅट्रोफॉर्म व निलगिरी। झॅट्रोफॉर्म व निलगिरी वनस्पतीचा वापर तयार करून जैविक इंधन बनवले जातात। नेक्स्ट प्रश्न आहे, डॉट्सचा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ड, क्ष। डॉट्सचा उपचार क्ष या आजारासाठी आहे। स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन अ, कार्बन मोनॉक्साईड। नेक्स्ट प्रश्न आहे, लसीकरणानंतर वॅक्सिनेशन शरीरामध्ये टिंबटिंब तयार होतात तर प्लाझ्मा
हे तयार होतात. लसीकरणानंतर वॅक्सिजन शरीरामध्ये प्लाझ्मा तयार होतो. प्रश्न आहे, गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन व्हल्कनायझेशन. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए व्हल्कनायझेशन. गंधासोबत रबर तापून कठीण बनवण्याच्या क्रियेस व्हल्कनायझेशन असे संज्ञा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कार्बन डेटिंग ही टिंबटिंब निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. कार्बन डेटिंग ही टिंबटिंब निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वस्तूचे वय. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क वस्तूचे वय. नेक्स्ट प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए इंटरफेरोड किरणे. इंटरफेरोड किरणे हे ओझोन वायूच्या थरामुळे कोणतेही घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, नीती नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्समिशन इंडिया आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी 1 जानेवारी 2015 मध्ये नीती नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्समिशन इंडिया आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी पश्चिम बंगाल. नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. प्रश्न आहे, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ब अमरावती. गाविलगड किल्ला हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नाग हे शस्त्रशास्त्र टिंबटिंब यांच्या विरोधात काम करते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ड रणगाडा याच्यासाठी काम केले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान काय आहे? ऑपरेशन मुस्कान काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क हरवलेल्या बालकाचा शोध घेणे. प्रश्न आहे, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क उपविभागीय अधिकारी पोलीस पाटील यांची नियुक्ती करत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, डिफेन्स क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क महर्षी वीरा शिंदे यांनी डिफेन्स क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क जलसिंचन. माधव चितळे समिती जलसिंचन या समितीशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मितवी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ड काटकसरीने राहणारा. नेक्स्ट प्रश्न आहे, WTO चे संपूर्ण नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. WTO चे संपूर्ण नाव वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे आहे.